वर कारवाई केली पाहिजे। तुम्ही एका बलात्कारी जो महिलांवरती बलात्कार करून तुरुंगात गेलाय त्याचं समर्थन पार्लमेंटमध्ये करताय, ही अत्यंत गंभीर गोष्ट आहे। भारतीय जनता पक्षाचे कॅरेक्टर काय आहे, चरित्र काय आहे, ढोंग काय आहे हे या प्रकरणात दिसतंय। आम्हाला या विषयावरती फार चर्चा आता करायची नाहीये, आम्ही त्याच्यामध्ये योग्य वेळी काही भूमिका घेऊ। तर पार्लियामेंट में जोरदार चर्चा हुई अशा पद्धतीचे मराठी माणसाच्या विरोधामध्ये बोलताना पाहायला मिळत असतात, त्याबद्दल आदित्य ठाकरे यांचं नाव घेण्याचं या भाजपच्या खासदाराला काहीच कारण नव्हतं। मुळात त्यांनी महाराष्ट्रात येऊन भारतीय जनता पक्षानं या प्रकरणामध्ये कसे खोटे पुरावे म्हणण्यापेक्षा कसा खोटा माहोल उभा केला होता आणि ही सगळ्या प्रकरणातून सत्य काय बाहेर आलं हे समजून घेतलं पाहिजे। फक्त ठाकरे कुटुंबाची आणि शिवसेनेची बदनामी करण्यासाठी जे कुंभांड रचण्यात आलं त्याच्यामध्ये आदित्य ठाकरेंना टार्गेट करण्यात आलं आणि काल पुन्हा एकदा भाजपच्या एका खासदारानं भाजपच्या विकृत मानसिकतेचं प्रदर्शन काल संसदेमध्ये केलं। अशा प्रकारे पार्लमेंटचा गैरवापर करणं हे अत्यंत दुःखद आहे आणि नरेंद्र मोदीचा भारतीय जनता पक्ष कोणत्या खालच्या पातळीवरती गेलेलं आहे हे काल पुन्हा एकदा आम्ही पाहिलं। तुम्ही कुलदीप सेंगर सारख्या बलात्कारी महिलांवर अत्याचार करणाऱ्या तुमच्या नेत्याची बाजू मांडताय आणि एका बाजूला महिला आरक्षणासंदर्भात तुम्ही लोकांकडे समर्थन मागताय, हे ढोंग आहे। सर, पण हे सगळं होत असताना आपल्या पक्षाचे जे खासदार होते पाठीमागचे इतर ज्या पद्धतीने शिवसेना प्रमुख पद्धतीने इथून पाठीमागे भूमिका मांडताना बघायला मिळाली तशी भूमिका काल बघायला मिळाली नाही। सुप्रिया सुळे आणि अरविंद सावंत सोडता आपल्या असं नाही, आमचे खासदार उभे राहिले, आमच्या खासदारांनी आवाज उठवला। सुप्रिया सुळे, अरविंद सावंत, अनिल देसाई हे सगळे खासदार तिथे उपस्थित होते। मी स्वतः हे पाहत होतो आणि त्यानंतर तो दुबे थंड बसला। लक्षात घ्या, आपण पाहिलं असेल दुबे नंतर उठला नाही। भूमिका होती अरविंद सावंतांची, ती केली नाही, त्यांनी माफी मागितली नाही। ठीक आहे, पाहू ना। बघा, हा या दुबेनं पंडित नेहरू, इंदिरा गांधी, राहुल गांधी, राजीव गांधी अशा अनेक महान विभूतींवरती अशा प्रकारे चिखलफेक केलेली। आधी तुमचं अंतरंग काय आहे आणि तुमचा पक्ष काय आहे ते समजून घ्या। तर महाराष्ट्राच्या नेत्याबद्दल काय, बाकी जे राज्यातील नेते आहेत पण निशिकांत दुबे नेहमी अशा पद्धतीने विधानं करतात आणि केंद्र सरकारकडनं किंवा लोकसभा अध्यक्षांकडनं त्यांच्यावरती कुठली कारवाई होते नाही। असे काही भुंकणारे कुत्रे पाळून ठेवले आहेत भाजपनं मराठी माणसावर भुंकण्यासाठी। लाज वाटली पाहिजे या महाराष्ट्राच्या भाजपच्या मराठी नेत्यांना। जर दुसऱ्या एखाद्या भाजपच्या मराठी नेत्यांवरती अशा प्रकारे जर आक्रमण कोणी केलं असतं तर आम्ही उभे राहिलो असतो। पण ज्या पद्धतीनं महाराष्ट्रातल्या प्रमुख नेत्यांवर, ठाकरे कुटुंबावर, ज्यांनी या महाराष्ट्रासाठी सर्वस्व अर्पण केलं आहे बाळासाहेब ठाकरेंनी, त्या कुटुंबावर अशा प्रकारे दुबे फुबेसारखी लोक बोलत असतील आणि भाजपचे लोक मजा बघत असतील, एक दिवस हे तुमच्यावर सुद्धा उलटणार आहे, लक्षात ठेवा। खरं म्हणजे पार्लमेंटमधल्या भाजपच्या सर्व खासदारांनी महाराष्ट्रातलं उभं राहायला पाहिजे। सर, हर्षवर्धन